सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत। भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी विधानसभेच्या पराभवाचा बदला घेतलाय। सातपुते यांच्या पत्नी संस्कृती यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्या मुलाचा पराभव केलाय। तर पंचायत समितीला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू अर्जुन सिंह मोहिते पाटील पराभूत झाले आहेत। मात्र ते माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस गटातून विजयी झाले आहेत। गण आणि गट अशा दोन्ही ठिकाणाहून ते निवडणुकीच्या रिंगणात होते। गुरसाळे गणात अर्जुन सिंह मोहिते पाटील पराभूत पण गटातून विजयी। माळशिरस तालुक्यातील दहीगाव गटात भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती यांना भाजपनं रिंगणात उतरवलं होतं। तर आमदार उत्तम जानकरांचा मुलगा जीवन याला राष्ट्रवादीने तिकीट दिलं होतं। त्यामुळं इथं चुरशीची लढत झाली। त्यात राम सातपुते यांच्या पत्नी विजय झाले आहेत। राम सातपुते यांचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला पराभव झाला। त्याचे उट्टे मात्र जिल्हा परिषदेला राम सातपुते यांनी काढले आहेत। तर दहीगाव गुरसाळे गणात अर्जुन सिंह मोहिते पाटील यांचा पराभव झालाय। मोहिते कुटुंबासाठी हा धक्का मानला जातोय, पण फोंडशिरस गटातून ते विजयी झाले आहेत। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी आणि भाऊ विजयी। अक्कलकोट तालुक्यात भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू सागर कल्याण शेट्टी हे विजयी झाले आहेत। त्यांनी चपळगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली होती। तर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी या चपळगाव गणातून विजय झाले आहेत। माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पुतण्या विजय। माढा तालुक्यातील माणेगाव गटातून भाजपचे पृथ्वीराज सावंत हे विजय झाले आहेत। पृथ्वीराज सावंत हे शिवसेना सोडून भाजपमध्ये गेले होते। झेडपीच्या माजी अध्यक्षाचा पराभव। सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांचा पराभव झालाय। भाजपचे इंद्रजित पवार यांनी त्यांचा 5000 मतांनी पराभव केलाय। साठे यांना 7875 मतं मिळाली, तर इंद्रजित पवार यांना 12836 मतं मिळाली आहेत। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे बंधू पराभूत। मोहोळ तालुक्यातील नरखेड जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे बंधू संतोष पाटील हे पराभूत झाले आहेत। ते शिंदे सेनेकडून रिंगणात होते, त्यांना भाजपचे लखन शिंदे यांनी पराभूत केले। एक प्रकारे भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांनी उमेश पाटील आणि त्यांचे बंधू यांना झटका दिलाय। तर मंडळी, सोलापूरमधील या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।